मांडिले चळे आता विगोंडोने यादळे रणा कोल्लोळे विचारोनी. त्यावेळेस हनुमंतराय आपल्या शिफ्टीला बोलायला की शिफ्टीला काय म्हणले शिफ्टीला की बाई तुझ्या बळावर मॅच एवढं सगळं युद्ध धरले या कुणीच तरी पाठबळ लागतं का नाही मोठं काम करायचं म्हणल्यावर तसं म्हणले बाबा तू काय हाय काही करू नको बरं का नाहीतर माझा अपमान व्हायचा आणि त्या रावणाचा मोठा मान वाढायचा इंद्रजिताचा असलं काही झालं नाही पाहिजे. मी जाते तू गाली वैरणा ऐसे निबडो राक्षस धान्य डोळा उतरती जे सगना रणकंदना करू त्यासी. हनुमंतराय शिवटीला काय म्हणायला लागले मी जातोय आणि तो वैरण घालायचं काम करायचं म्हणजे राक्षस मारायचं काम करायचं मी तुला तिथून पोहोची करतोय नियोजन हे अशा प्रकारचे हनुमंतराय आपल्या शिफ्टीला त्या ठिकाणी बोलू लागले. मारवया सैन्य सांबार करोनी पुचाशी विचार मग दिदेला बुबुकार निशाचर कवळले. असं हनुमंतरायाने विचार केला आणि शिफ्टी बरोबर विचार करून मग एक मोठ्यानं बबुकार केला. मोठ्यानं किती मोठ्यानं आज आपण रामनामाची गर्जनाच केलेली आहे की नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय अशी मोठ्यानं गर्जना केली. कशामुळे केली गर्जना त्या इंद्रजिताचं सैन्य सावध करायचं होतं म्हणून हनुमंतरायानं तेवढी गर्जना केलेली होती. हनुमान देखो पळी असुर मांडिली तव पळी शस्त्रे सुतले समकाळी नव भूतळे समाती. या राक्षसाने काय केलं आणि म्हणले हे वानर एकटं या एकटं मग आता आपण काय करा चौकडून मिळा आणि त्याला आपल्या मध्यभागी पकडा. आता मध्यभागी पकडल्यावर हे आहे तर मरून जाईल ना म्हणले म्हणून हे सगळं इंद्रजिताचं सैन्य एक चौकडून त्या ठिकाणी जमा झालं आणि हनुमंतरायावर त्या ठिकाणी त्यांनी बाणाचा वर्षाव सुरू केला. शस्त्रघाताच्या सवेळी हनुमान नाचत गोंधळी पुढे शास्त्राची करणी होळी रणमेळी विचारत. ते शस्त्र त्या ठिकाणी सुटायला लागले आणि हनुमंतरायानं काय केलं ते गोंधळ असल्यावर ते संबळ वाचत नाही डुम 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 तसं इकडं हनुमंतरायाच्या दिशेनं किती शस्त्र आले आणि यांनी तिथं गोंधळात मांडला येऊ द्या किती येऊ द्या माझ्या अंगाला काही एक लागत नाही. हे अशा प्रकारचं कार्य हनुमंतानं त्या ठिकाणी केलं. हनुमान रवी निघट गट वराणी ती सुबट हनिता शस्त्रे होती पीठ हा कटकटा राक्षसा. निबर कट्ट होते निबर किती शास्त्र मारले आणि किती काय केलं तरी त्यांना काही एक सुद्धा लागत नव्हतं. हे अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी हनुमंतराय करावया सैन्य समाप्ती रणिकवळला मारुती सर्व मारका निज शक्ती रणी उत्पत्ती अवधारा. काय केलं या सगळ्या सैन्याची समाप्ती करायची होती हनुमंतरायाला इंद्रजिताचा आलेलं म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराय खवळले त्या ठिकाणी आणि त्यांनी विचार केला या सैन्याला ऐकायचंच नाही हे तर काय बी होऊ द्या पण हे सैन्य संपवायचं अशा प्रकारचा विचार केला. पायीचे पायी रगडीत विरे विरपे जडीत ध्वज छत्रेसी मांडित रणी मारित हाती काय केलं मारे. हनुमंतरायानं जे पायदळ सैन्य होतं त्यांना पायानं तुडवण्यास सुरुवात केली त्यांच्यावरच उड्या मारायला लागले आणि जे काही ध्वज होतं पताका होत्या त्याच्यावर उड्या मारू ते सगळं पाडून टाकलं.
हे अशा प्रकारची अवस्था हनुमंतरायानं त्या ठिकाणी केलेली. उच्ची कवळणी गजपटी वा, वा. हनुमान उसळणी आपटी वा. गंजी गजते उपटी पडली सृष्टी गजदळे. काय केलं हनुमंतरायानं? शब्दामध्ये त्या हत्ती बांधायची हत्ती आणि एकदा कापडायची. हे अशा प्रकारे त्या हत्तीच्या सैन्यावर चाल हनुमंतानं त्या ठिकाणी केलेली. विदारिता कुंभस्थळे निगती गरजाची मुक्ता पळे. वा, वा. रणी पाडी गजडी साळे उच्च बळे उपटोनी. हनुमंतरायानं शिफ्टीनं त्या हत्तीच्या छातीला मारायचे. छातीला मारलं का त्याचे 2 तुकडे व्हायचे आणि 2 तुकडे झाले का त्याच्या छातीतून मोती खाली पडायचे. हे अशा प्रकारचं कार्य हनुमंतरायानं त्या ठिकाणी सुरू केलं. शायशी प्रयुक्ते मतास्ती पुच्छ केली रण समाप्ती हस्तीच्या पिष्ट करुणी हस्ती वा. लागली ख्याती कवी अशा प्रकारे हनुमंतरायानं त्या ठिकाणी युद्धाला सुरू केलं. हत्ती सगळे मारले. कसे मारले की त्यांचं पीठ केलं. एक हत्तीचं सैन्य त्या ठिकाणी उरू दिलं नाही. उच्चरी गोनी सैन्य तळी महावीर बांधणी मोळी आपटी तात्यासी भोतळे झाले वा. रांगोळी सैन्याची. हनुमंतरायानं काय करायचं? त्या सगळी शिफ्टी त्या सैन्यामध्ये मिरवायची. न्यायचं सगळ्या शब्दामध्ये बांधायचे आणि उचलून खाली आपटायचे. पुच्ची बांधणी अपार वा. तळी उभे अश्वसंभार घाये चक्रचूर करी हनुमंतरायानं त्यांचा. हत्तीचं सैन्य संपलं. आता घोड्याच्या सैन्याकडे गेले. त्या सगळ्याच घोड्याचं सैन्य शब्दामध्ये बांधलं आणि त्या ठिकाणी असं आपटून एक घोडा ठेवलं नाही. हे अशा प्रकारचं कार्य हनुमंतानं त्या ठिकाणी उच्च केलं. करिता मारा मारा रणी उठला हाहाकार येरीकडे हनुमान वीर हरी वीर मार तो ऐका. आणि या असणाऱ्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी असणार हाहाकार उडाला. सैन्य सगळं वरडायला लागलो. आता काय करावं? हे अशा प्रकारचा भडीमार हनुमंतानं त्या ठिकाणी केलेला होता. आणि नंतर आता आपल्या हरिपाठाची वेळ झाली. मग आता बाकीची कथा उद्याच्या अध्यायामध्ये